दूध नको. पाणी बिनी ठेव. पाणी पण पाणी पण नको. अजून बिस्किट झोपायचं थंडी वाऱ्यात ना तर उठते कशाला सकाळी लवकर. नाही गेली झोप लागत. आम्हाला झोप येते 10 वाजलं तरी. मला झोप नाही पहिलेपासून नाही. हो तर काय हे होतं तर काय होत्या नाही खाता कांदा हातानं तुझा काढायला लागायचं. मी करायला कधी मला थंडी लागली अजून आहे थोडंसं वाढायचं. इथं लागले ते दुखतंय काय पडलीस ती मगाशी. म्हणा हा कणीही नाही हा असं पडला ना हा असं. अशी पडली. हा चावच्या खाली ना बर बर तर हा पावसाळा नुसतं. हा म्हणजे ती अशी ह्यावर कडाप्यावर पडली ना बर बर. म्हणून असं सारखं तिच्यावर देखरेख करायला आपण घरातून हात आता काय येतील की मी आपला माझा जीव बरोबर. ह्यांना बघू का काय घरात तू तिकडं कशाला जाते गवतात ना इथे एक जागी बसायचं ना. नाही इथंच तिथे असायचं. जर तोंडा बिंडात पडलीच बिडलीस कुठं लागलं मग काय करायचं. परत इथं तुझा पप्यान घर छाप आग आलं होतं हा तर फोडला. हा तर घरकुल आलंय काय तुझं. आलाय आलंय हा बर बर. कधी यायचे बनवायला. तर पप्याचं नाव परत दादाचं नाव हा दादाच्या नावाचं आहे. बरं आणि ते खायला घर बांधलंय तर माझ्या नावाचं. हे तुझ्या नावाचं आहे ते घर हा आणि हे दादाच्या नावाचं आहे. हा बरं. त्यात आता मी मरणार किती माहिती जोत्र बांधला आकाराच्या महिन्यात. हा कडक वाटलं. हा कसं तर शेतकऱ्याचा तिचा भाव चांगला बरं. भाव चांगला आहे. त्या आज पूर्वी म्हणजे दाराबाजू काम तिले की लावणार मी नाहीलाय संताचा प्यालाय माझं माझा हात लागतं आपल्याला मग बांधायचं. जाऊन मंडळी कशी कागद आणले याचं खायचं घराचं मग आपण झालं तर चांगलं. हा आता मुंबईला तर गेली की नाही पहिले मुलगा गेला बरं. तिथं माझ्या फिरायला चालला. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत आहे. तर आम्ही आज गावी आलो आहोत आणि तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहोत. तर कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक स्पेशल व्हिडिओ आज होणार आहे. तर गाव आहे मंडणगड, तळेघर मंडणगड. तर तळेघरमध्ये अशा एका व्यक्तीला भेटलो. त्याचे वय आहे 100 प्लस आहे. आश्चर्य म्हणजे त्या स्वतःचं काम स्वतःच करतात, अजूनही ठीकठाक चालतात, बोलतात, खातात. तर त्यांची एक खास मुलाखत घेणार आहोत आपण. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यांचं नाव आहे आनंदी लोखंडे. ह्या बघा. तर त्यांच्याशी गप्पा मारायला आपण आता सुरुवात करूया. तर रिक्वेस्ट आहे कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आपला हा शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. मी दिनेश रामदास लोखंडे, मुक्काम तळेघर, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. माझ्या आई या तुमच्याजवळ बोलतील काही. तर आई तुझं नाव सांग स्वतः. माझं आनंदी दोंडू लोखंडे. आनंदी दोंडू लोखंडे. अच्छा. तर आता तुम्ही तळेघर गावामध्ये किती वर्षापासून राहता. माझं आता बरंच 25 वर्ष वय आलं. 25 वर्ष. ठीक आहे. त्यांना आठवत नाही आहे आणि ते पहिले जुन्या काळी लहानपणी लग्न व्हायचे है ना. हां हां. त्यापासून या गावामध्ये राहतात पण स्वतःचं काम स्वतः करतात. तुम्हाला मुलं किती आहेत. 3 3.
अच्छा, काय करतात ते? काय एक मुंबईला आहे, त्याला बरं नाही, आणि एक मुलगी. बरं बरं. बाकी व्यवस्थित चालू आहे ना? तुमचे पती काय करायचे? हा तुमचे पती काय करायचे काम? पलटणीला गेले होते. फलटणमध्ये होते, मिलिटरीमध्ये. हा. अच्छा, रिटायर झाले होऊन ते अचानक अचानक वारले. मग आई तू सकाळी किती वाजता उठता तुम्ही? मी होय. मला आता तुम्ही जागा मला हे आले की मला 4ला पण जाग येतो. 4ला पण जाग येतो. हा. बरं. पहिलं जेव्हा कांदा दळण करीत हा, पहिले दळणं वगैरे आपलं जात्यावरती. आणि मग जात्या. आता काय खाया पियाची काय हे आहे? आता काय खाया भाकरी, हा, डाळ आणि चपाती. चपाती म्हणजे नरम. आता दात नसल्यामुळे नरम दात खायचं. नाही. आता मग भात काय आता 5 वर्ष भात टाकला. अच्छा, भात लागतो. हो. आता या घराचं काम कधी चालू करणार आहो? आता घराचं काम काय आता करतील तेव्हा झाडं माडं तोडायचे आहे, हा. गाणी काढायचे आहे. आता एक कापणी वगैरे झाल्याच्या नंतर चालू हो. करणार. हो. बरं बरं बरं. का बरं? 110च्या वरती ना? हां, तर ह्या आई 110 वर्षाच्या वरती आहेत आणि त्या अजूनही स्वतःचे कामं स्वतः करून बाकी शेतातल्या कामाला पण थोडाफार हातभार लावतात. मंडणगड तालुक्यामध्ये यांनी आपलं नाव रोशन केलेलं आहे आणि प्लस आपल्या नात्यागोत्यामध्ये सगळ्यांना मिळून मिसळून अजूनही आहेत. आजूबाजूमध्ये येतात का एस टीमध्ये? नाही येत. का? नाही मामा, आता टाकलाय. मग तुला कुठे दवाखान्यात जाणं आहे जाणं रिक्षा. रिक्षानेच जावं लागतं. आता तुम्ही स्वतःची कामं तुम्ही स्वतः करता, बरोबर? हो. आता मला होत नाही. नाही तरी तुम्ही बऱ्यापैकी कामं करत आहात आतापर्यंत. हो, कुठं कसा कुठं काय काढाय, झाडू माराय. तुम्ही लहानपणापासून ह्या घरात राहिल्यात ना? लहानपणापासून ह्या घरात राहिल्यात ना? हो. आता इकडे ये. म्हणजे या घराला कमीत कमी 60-70 वर्ष झाली असतील. अहो काय म्हणलं सासरा त्याच्या अगोदर रायगड बांधले. सासऱ्याच्या अगोदर. ह्या तुमच्या मुलगी ना? या तुमच्या मुली ना? सगळं माझं ह्या झालंय. अच्छा, या तुम्ही पाहता हे घर हे 60-70 वर्षापूर्वीचं घर आहे. आता रिन्युएशन चालू आहे आणि एवढ्या वर्ष हे घर टिकलं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. साधे दगडांवरती होतं ना घर हे? हां. अजूनही जोत्याचा दगड आणलेला नाही. जुनं काम आहे. दगड आहे माझा. जुनं दगड आहे. अजून जोत्याचा एकही दगड आणलेला नाही. जे मातीच्या कामावरती आहे. नुसत्या मातीच्या वाढला बांधलेलं आहे ते वय आहे बघा. तसंच दगड खायला हल्ला नाही. आवाज पोस्ट आहे नाही तर काय काय म्हाताऱ्या माणसाचा आवाज उघडा सोडला. माझ्या घरवाल्या वाडा बांधला. हो तिकडे पाठीमागे. हां. पाठीमागं बांधला. कमीत कमी 10 ढोरं होते. हा, नाही तर ढोरं नव्हती झाली. मला सासऱ्याच्या राज्यात मला नवरा बाबणाची कामाला आपल्या गुरांची जात गुरं मैल का म्हशी गाय म्हशी वगैरे 10 म्हशी होत्या. रानात पाऊसचा फिरायचा. पाऊसतात फिरायचं काय बोललं पामान आमच्या तिकडे लादीवर या कारण इथं पण तुम्ही काय करतात गुरांची ठेव तेव्हा गवारी माणूस
एवढं त्या मामनाचं आमच्या भारी घरात असायचा चालायचा. अहो 10 नागार नुसतं चिखलीला वाटला माणूस वाडीतलं कशाला मजुरी नव्हती. 10 नांगर तिथलं म्हणजे बामणाच्यात 10 बैलांच्या जोड्या लागायच्या. तेव्हा ही शेती बामण सगळी तेव्हा ही सोडून दे असते. आता किती मजुरी कुणपाटी सर बाबूनी इतकी पाहिली बरं. त्यात एवढी माणसं 10 माणसं कशी सांगा. एवढी मेहनत करून 10 कुटुंबाला माणसं माणसं पाळून एक पायली भात भेटायचं त्यांना दिवसभर काम करून. त्यावेळेस 10 माणूस आणि मजुरी वेळ बामण तेव्हा खांडायची तेव्हा पाहिजे यावं तेव्हा माणसाला आणि सिमेंटचं असं. पण आंब मग पिकायचं. आता पाऊसची काय पडत गुरं ढोरं आपली लायची कुणाचं काय करायचं. आता कोण गुराशी आहे उभं. आता गोठ्यामध्ये जनावरच कमी झाले आहे ना. पहिले एवढी 10-10, 20-20 जनावर राहायची. हो आता आपल्याला गाई म्हशी. हा आता तर झालंय. आता माझं घर वाढलं कंटाने गेले कंटाळले. जो बामण होतं तो चालणार काय बोलले काय गुरांची शेतीला. तेव्हा याची आली बदली मिलिटरीची भरती वयाची. मिलिटरीची भरती. हा तर इथलं गोबर तिघे जाण निघालो ना गेलं मग ह्याला मग त्याच्यातले काय गं आणि तिथे भरती झालोय दोघच आणि सगळं परत झालं. परत झालं तर त्या भरती करून मला वाटलं झालं. तर आमच्या सासर काय नव्हतं. सासरा आमचा कामाला जायचा. बामणाच्यातनं सगळी माणसं वाढीतली. मग कितीला का म्हणजे आणायची 3 माझा नवरा दीर आणि माझी नणंद. आणि हे आता बांधलाय ना मंदिर हा आता विहार हा बुद्ध विहार. हा हा ते विहार बांधलेलं आहे ते. हा त्यात माझी सासू चारा वाढाय म्हणजे माझी मावली माझ्या भाच्याची ती चोरा बाजायची तर आपली काय नाचण्यावर काय का माझं लग्न नव्हतं. मग लग्न झालं घरवाला मला पलटा दिला. मला लग्न काय 10 वर्षांनी लग्न व्हायचे पाहिजे. हो पहिले लहानपणी 10 वर्ष लग्नाला का 10 वर्षाची मुलगी झाली की लग्न करायचे पहिले. हा तेव्हा एवढे कपड्याचं हाऊस होतं काय हवं तसं नव्हतं काही. तेव्हा काय पसंती म्हणजे काहीच नव्हती. आई बापाने जिथे दिली तिथे राहणं तिथेच खाणं तिथेच खाणं. काही करा तेव्हा पहिलं कटलीला ती घालायचं कपलाचं दागिने कपलाचे दागिने. हा 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 त्या विरमत्या ह्या त्या हे कटलाचं काप आहे. हो त्यात आम्ही माझं लग्न माझा नवरा पटारी गेला. त्याचं नंतर 10 वर्ष मी 12 वर्ष माझ्या असं बाबा तिथेच माहेरच होता बापा तिथं मिलिटरी असताना. हो हो 10-15 वर्ष. म्हणजे कोण कराय आहे. हा तुम्ही एकट्या इथल्या मोठ्या. सासरा माझा कामाला कापड आणि दीड जायचा त्यांच्या बरोबर कामाला. ते मग आता कसला जागा आलं तर आम्ही तिकडे माझ्याशी आले तेव्हा हे वाडा बांधला माझ्या कानाला. तिकडे बघा पडला झाली
वाडा बाजवान सगळं सामान सुमान ह्या लोकांच्या करावर केंबुलूचा केंबूल. कमेला म्हणजे ते गवताचं घर पहिलं. गवत पेंडे लावायचे पेंडे लावून ते जुनं घर आणतं. तर माझा गुन्हावळा आला बघितला मग कुणाचं वाटत नाही बारकी बारकी अशी खूप आता ही बांधली नाही. हां तर मग शिवायला तर माझ्या झाडाला कळलं की त्याला गेलं काय महापराला गाडी ते मुसलमान पिढ्याचा त्याला आपलं काय बोललं का मला कवलं आलं. ते महापराचे कवलं तिच्यामध्ये आले ना. तिच्यापासून माझा दूर मी कवलं डोक्यावर आणले, खांद्यावर डोक्यावर आणले. डोक्यावर आणून तिथं आम्ही. अच्छा अच्छा. माझ्यावर कवलं बाजायची माझा दिवस 12 कवलं. आम्ही 2 दिवस कवलं आणली. गाडीचं साधन नव्हतं नसल्यामुळे तेव्हा गाडीची गाडी होती. गाडी बैलगाडी बैलगाडी. हो गाडीला बैल बांधायचं तेव्हा भियायचं. ते आणून कवलं घेतलं आणि रांकेश्वरी गेलं आणि तर मग माझ्या काय घरवाल्याला वाटलं तो बघा माझं बापासला कामाला नाही घालवलं, घरात ठेवली. मग आम्हाला जेवण खावण आम्ही करू. मग या दिराचं लग्न केलं. पिपळीची लग्न केलं बेसून त्याला पण झालं. तर मित्र हो, आज आमच्यासोबत आहेत ह्या आजींच्या मुली वंदना लोखंडे. तर आम्ही त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर तुम्ही काय बोलू शकता? सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आम्हाला पूर्ण. आनंदी वंदना धोंडू लोखंडे, गाव तळेघर, पोस्ट तिडे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. गावचा पत्ता करून सांगा. अच्छा, आजींचं आणि तुमचं नातं सांगा ना. हे माझी आई आहे, सख्खी आई नाही. आता ती ठकले, आता चेन काय होईत नाही काय नाही. पण स्वतःची कामं स्वतःच करतात ना ह्या? हो, स्वतःची कामं स्वतः उठते. कधी 5ला 4ला उठते. काय अजून पण असा काही त्रास वगैरे काही नाही ना? नाही त्रास काय नाही. आपल्या गुरुवारा ढोकळ देतात म्हातारा म्हणून. हो. बाबासाहेब आंबेडकरांचं गाव माहिती आहे तुम्हाला कोणतं आहे? बाबासाहेब आंबेडकरांचं गाव. बाबा आंबेडकरांचं गाव आंबावडा. आंबावडा गेलात तुम्ही तिकडे? मी नाही गेला. मी गेली पण मी रोहन भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स कडून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की ह्या ज्या आजी आहेत यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीच पाहिजे आणि महाराष्ट्राकडून यांना सन्मानित अवश्यच केलं पाहिजे. कारण ते 110 वर्ष जगणं ही काही खायची गोष्ट नाही. अजूनही ह्या वयात ह्या स्वतःची कामं स्वतःच करतात. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला अवश्य विसरू नका. तर आमच्या समस्त कासारी परिवाराकडून आणि कासारी किचन अँड ट्रॅव्हल्सकडून ह्या आजींना मनपूर्वक अभिनंदन. एवढा बंबळत न का लोक भरायला आई करवायचं. काय खायला